दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये भारतीय समुदायाने एक खास कार्यक्रम आयोजित केला होता। त्यात पंतप्रधान मोदींनी 40,000 भारतीयांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी न्यूझीलंडला 25 वर्षांपूर्वी आलो होतो तेव्हाची एक आठवण सांगितली। लेकिन 25-30 साल पहले जब मैं किसी सरकार में भी हिस्सा नहीं था, सार्वजनिक जीवन में मुझे कोई जानता नहीं था, तब भी मुझे यहां न्यूजीलैंड आने का अवसर मिला था। और उस समय मुझे किसी ने गिफ्ट में 3 चीजें दी थी जो मैं वापस इंडिया लेकर के गया था। एक, ये मफलर। तर न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी न्यूझीलंडमधील भारतीय समुदायाच्या योगदानाचा उल्लेख करत त्यांचे चक्क आभार मानले। आमचे 3,30,000 मजबूत किवी भारतीय समुदाय आमच्या अर्थव्यवस्थेत दरवर्षी $37 बिलियन योगदान देतात। हे प्रमाण आमच्या जीडीपीच्या 9% आहे आणि त्यामुळे 2,20,000 रोजगारांची भरती झाली आहे। तुम्ही न्यूझीलंडच्या समाजातील प्रत्येक स्तरात यश मिळवून दाखवलं। तुम्ही तरुण आहात, समृद्ध आहात आणि सुरक्षितही आहात। तुमच्यापैकी एक नर्स तुमच्या आईचा हात धरून तुमच्या अनुपस्थितीत सदा सर्व काळ तिची सेवा करते। तुमच्यातील एक डॉक्टर अगदी पहाटे 3 वाजताही तुमच्यासाठी हजर असतो। हे तेच दुकानाचे मालक आहेत ज्यांना तुमचं नाव आणि तुमची नेहमीची मागणी अर्थात ऑर्डर माहिती असते आणि जे तुमच्या परिसरातील त्या दुकानाचे दिवे तेवत ठेवतात। हे तेच कुटुंब आहे ज्यांनी एका छोट्या व्यवसायात उतरण्याचं धाडस केलं, जोखीम पत्करली आणि जे आता तुमच्या शेजाऱ्यांना रोजगार देतात। न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी तिथे असणाऱ्या भारतीयांचं कौतुक केलं, कारण न्यूझीलंडमध्ये सुमारे 3 लाखांपेक्षा जास्त भारतीय राहतात आणि हे प्रमाण न्यूझीलंडच्या लोकसंख्येच्या 5 ते 6% आहे। तिथे भारतीय कशा प्रकारे न्यूझीलंडमध्ये योगदान देतात ते पाहूया। शिक्षण नोकरीनिमित्त अनेक भारतीय तरुणांचा न्यूझीलंडकडे कल असतो। दरवर्षी 10 ते 12,000 तरुणी उच्च शिक्षणासाठी तिथे जातात। माहिती तंत्रज्ञान, आरोग्य सेवा, अभियांत्रिकी, बांधकाम आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये कुशल भारतीय कामगारांना न्यूझीलंडमध्ये मोठी मागणी असते। प्रामुख्याने ऑकलंडमध्ये सुमारे 60% ते 65% भारतीय राहतात। दक्षिण ऑकलंडमधील पापा टोए या शहराची ओळखच छोटा भारत म्हणून करून दिली जाते। भारतीय हा न्यूझीलंडमधील सर्वात तरुण आणि वेगाने वाढणाऱ्या वांशिक गटापैकी एक आहे। न्यूझीलंडच्या अर्थव्यवस्थेत भारतीय समुदायाचं मोठं योगदान आहे। जीडीपीमध्ये योगदान अंदाजे 8.6 ते 9% आहे।